नमस्कार मित्रांनो, मी रणजित नलवडे शेतकरी पुत्र सोलापूर जिल्ह्यातून बोलत आहे. तर आजचा व्हिडिओ खास यासाठी आहे की मी आज आमच्या सीताफळ बागेमध्ये व्हिजिट करून तुम्हाला लाईव्ह त्यामध्ये झालेली सेटिंग आणि फळधारणा दाखवणार आहे. तर नुकताच पाऊस पडून गेलेला आहे. हे पाहू शकता की याच्यावर दवबिंदुस्त आहेत आणि वरून चिरचिर पाऊस चालू आहे. यासाठी खास आहे. मी म्हटलं की जावं आणि व्हिजिट करून बागेमध्ये काय कंडिशन आहे किंवा काय हे आपल्याला पण लाईव्हमध्ये दाखवता येईल. तर हे बघू शकता आमच्या बागेमध्ये भरपूर सेटिंग झालेलं आहे. हे पाहू शकता पानामध्ये सेटिंग झालेलं आहे आणि बरेच अजून कळ्या देखील उमलत आहेत आणि उमललेल्या आहेत. तर हे बघू शकता अशा बऱ्यापैकी सेटिंग झालेलं आहे. सुपारीपेक्षा मोठं आणि लिंबाच्या आकारामध्ये सेटिंग सध्या झालेलं आहे आणि वरतून पाऊस चालू आहे. तर माझ्या माहितीनुसार हे झाड 5 वर्षाची आमची बाग आहे आणि टोटल 3 एकर बाग आहे. हे बघू शकता झाडं किती मोठे आहेत आणि ह्या झाडाला आता माझ्या अंदाजे मी काउंटिंग केलं तर जवळजवळ 200 ते 250 फुलं आणि सेटिंग आहेत टोटल मिळून. तर यामधले आपल्याला 100 जरी पकडले, 100 जरी राहिले, त्यातून ऊन, वारा, पाऊस आणि बाकीच्या नैसर्गिक आपत्तीमधून एवढे जरी 100 जरी राहिले तर भरपूर माल होऊ शकतो. कारण जवळजवळ आपण एक फळ जरी 450 ग्रामचं पकडलं तरी जवळजवळ आपल्याला भरपूर माल निघू शकतो. तर सगळं आपण काउंटच करणार नाही. यामध्ये गळ होणार आहे, थोडेफार नुकसान देखील होणार आहे. तर बघू शकता फांदीला एक जरी फळ राहिलं तर आपलं झाड लकडून जाईल. हे बघू शकता दुसरे झाड. या झाडामध्ये सेटिंग चांगलं झालेलं आहे. तर माझ्या अनुभवानुसार सीताफळाची काळजी फक्त ह्या वेळेसच घ्यावी लागते. कारण यावेळेस एकतर झाडाला फुलधारणा होत असते आणि फुल एकदम नाजूक असतं आणि वरून पाऊस देखील पडतो. ढगाळ वातावरण असतं. तर यामध्ये काळजी घेणं सीताफळाची खूप गरजेचं आहे. यामध्ये जर आपण सीताफळ सांभाळले ना चांगले, म्हणजे त्याची योग्य निगा वगैरे घेतली तर आपण 100% सीताफळ बागेमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. तर हे बघा, ही आमची बाग आहे अशी.